भिवंडी निजामपूर पालिकेच्या वतीने इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिल्ली दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। पालिकेच्या एकूण 11 शाळा कार्यरत असून यामध्ये मराठी माध्यमाच्या 4, उर्दू माध्यमाच्या 4, तेलुगू माध्यमाच्या 2 आणि हिंदी माध्यमाच्या 1 शाळेचा समावेश आहे। हा दौरा 3 दिवसाचा असून विद्यार्थ्यांना भारतीय संसदेची कार्यप्रणाली समजावी हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे। आदरणीय महापौर साहेब आणि आदरणीय आयुक्त साहेब यांच्याकडून आम्हाला दिल्ली दौरा करण्याची संधी भेटत आहे। आम्ही तेथे संसद भवन, प्रधानमंत्री संग्रहालय आणि राष्ट्रपती भवन पाहण्यासाठी जाणार आहोत आणि त्यांच्यामुळे आम्हाला लोकशाहीचा कारभार हे पाहायला भेटणार आहे। आदरणीय महापौर साहेब आणि आयुक्त साहेबांचे आम्ही आभार मानतो। पहिल्यांदा 10वीच्या 9वीच्या मुलांना आम्ही पुस्तक वाटप केलं। आज या ठिकाणी आपण सगळे ह्या मुलांना एक चांगला मार्गदर्शन व्हावा शिक्षणाच्या मार्फत त्यांना आपण दिल्लीला पाठवत आहोत आणि ह्या मुलांना याच्यासाठी पाठवत आहोत की आमच्या महानगरपालिकेची मुलं ही हुशार मुलांना आम्ही पाठवलेले आहे। तर ह्या हुशार मुलांना आम्ही का पाठवतोय बाबा ही अभ्यासात पुढे आणखी जावी आणि ह्यांच्या मागे जी आहेत मुलं त्यांच्याकडनं यांना प्रेरणा मिळावी की आम्ही उद्या अभ्यास करून दिल्लीला जाऊ, अगर इतर ठिकाणी जाऊ। याकरता ही आमच्या कमिशनर साहेबांनी आम्ही मिळून ही टीम तयार केलेली आहे। आज आपण 16 मुलांना दिल्लीला पाठवतोय। त्याचे मूळ कारण आहे की जे इतर मुलं आहे आपले महानगरपालिकेचे त्यांना पण प्रोत्साहन मिळावे आणि हे अभ्यासद्वारा आहे आणि जे लोकतंत्र बाबत जे माहिती आहे ते पार्लमेंट पेक्षा जास्त काही इम्पॉर्टंट लोकेशन नाहीये भारतात, तर त्याच्यामध्ये त्यांना लोकतंत्र बाबत त्यांना माहिती मिळावी। वसई विरारमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे। प्रशासनाच्या कारभाराचे अपयश असल्याची नागरिकांनी आता टीका व्यक्त केली। अपेक्षा ही होती की त्यांनी निदान या पावसाळ्यामध्ये, आतापर्यंतच्या पावसाळ्यामध्ये त्यांनी काही काम केलं नाहीच, परंतु निदान या पावसाळ्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे होतं। नाले सफाई, खड्डे सफाई करायला पाहिजे होती, रस्ते बुजवायला पाहिजे होते। जी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे सगळ्या व्यवस्थेची त्याची घडी निर्माण करायला पाहिजे होती, परंतु पहिल्याच पावसामध्ये हे सत्ताधारी उघडे पडले आणि ते किती अपयशी ठरले हे आपल्याला दिसलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।